विद्यार्थी मागील हप्त्यापासून किंवा 15 दिवसापासून नैराश्यात गेलेले आहेत की म्हणजे जे जी आर येणार, तारीख पुढे जाणार, वयवाढ होणार असे आश्वासन दिलेले आहे सरकारने या ठिकाणी. तरी देखील वयवाढ झालेली नाहीये. विद्यार्थी प्रचंड संभ्रमामध्ये येतात. यावरती कसा निर्णय घेईल? 2 दिवसावर पेपर आलाय तुमचा, मागणी करता तुम्ही किती ढकलण्यात द्यावा? एकच मागणी आहे की PSI वय वाढ झालीच पाहिजे. 7 महिन्यापासून ऍड उशिरा आली. ज्यांचं एक 2-2 महिन्याने वय वाढलेलं आहे त्यांनी काय करायचं? 2 दिवसावर येऊन थांबलेले आहेत पूर्णपणे. पर आज जर परीक्षेला जर माहित असती परीक्षा पुढे जाणार आहे किंवा नाही, जर ह्यांना जर केलं असतं तर पोरं व्यवस्थित अभ्यास करून गपचूप रिडिंग मध्ये बसले असते अभ्यास करत. यांनी 15 दिवस झालं असं एवढं ग्रीन सिग्नल भेटला असं एवढं, आणि विशेष म्हणजे टेलिग्राम वगैरे ह्या अशा सोशल माध्यमामुळे एवढं हे झालंय ना, लेकरांची मानसिकता एवढी खालावली ना. आज 2 दिवसावर परीक्षा आलेली आहे. आयोगाचं तर सोडून द्या, पण सरकारनं तरी ठाम भूमिका घ्यायला पाहिजे ना. 100% गव्हर्नमेंटला लक्ष द्यावे आणि लवकरात लवकर GR वर काय ते निकाल घ्यावा सीएम साहेबांनी. UPSC करणारे जे विद्यार्थी आहे, जे PSI ची तयारी करतायत, त्यांना वय वाढवून देण्यात यावं. या पाठ्यक्रमात वय जे आहे तो वय वाढवून देण्यात यावी अशी या ठिकाणी मागणी जी आहे त्या विद्यार्थ्याकडून करण्यात येते. आपण बघू शकता की माझ्या पाठीमागे हे विद्यार्थी आहेत. PSI वयात वाढ झालीच पाहिजे अशा अनेक अन्य मागण्यांची जे आहेत हे हातामध्ये घेऊन हे विद्यार्थी या ठिकाणी जमा झाले. आपल्याला पाहायला मिळते मोठ्या संख्येने छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये असलेले जे स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी आहेत. आपण जर पाहिलं तर काही विद्यार्थी संविधानाची परत जी आहे हातामध्ये घेतलेली आहे आणि या ठिकाणी सध्या हे आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे विद्यार्थी आपल्या सोबत आहेत. दादा, फार आक्रमक झालेला दिसतात, तुम्ही आंदोलन करताय, काय मुख्य मागण्या आहेत तुमच्या? गेल्या 3 ते 4 महिन्यापासून आम्ही मंत्रालयाचे उमरे झिजवतोय. सप्टेंबर महिन्यापासून आम्ही मंत्रालयाचे उमरे झिजवतोय की आम्हाला गेल्या 7 महिन्यापासून म्हणजे जी जाहिरात डिसेंबर जानेवारी मध्ये यायला पाहिजे होती ती जुलै मध्ये आली. आणि आमच्या म्हणजे ज्यांचे एज बार होणारे आहेत मुलं की 6-7 महिन्यांनी आमचे जवळपास 50 ते 60 हजार मुलं एज बार होत आहेत. आणि बाकीच्या STI ला पण ओपनला जागा नाही आहेत. अशा अनेक मागणीसाठी आम्ही अनेक दिवसापासून मंत्रालयाचे उमरे झिजवतोय, पण आम्हाला न्याय मिळाला नाहीये. त्या मागणीसाठी आम्ही आज रस्त्यावर उतरलो. काय सरकारचं काय आडमुठं धोरण झालंय, तुम्ही जेवढे आक्रमक झालाय? तर आमची एवढीच मागणी आहे सर, आमचे जे एज बार होत आहेत बंधू त्यांना वय वाढून दिलं पाहिजे. सरकारने जुलैमध्ये ऍड दिली, जे आता नोव्हेंबर ते एज पकडला गेलंय. आमचं म्हणणं एवढंच आहे की विद्यार्थ्याचं 1 जानेवारी ते एज पकडलं जावं, जागा वाढ झाली पाहिजे. येणारे ऍड ओपनला जागा नाही, STI ASO जागा नाही, PSI ला जागा आहे. हे पेपर देऊ शकले नाहीत, पण पुढील पेपर कसं देणार? दोन्ही पेपर एज बार होत आहेत मुलं. तेवढीच मागणी आहे सरकारला की मायबाप सरकार लवकरात लवकर GR काढून वय वाढून द्यावी, आमच्या बद्दूला आम्हाला न्याय द्यावी. जागा वाढ पण झाली पाहिजे, खूप कमी जागा आले त्यावेळेस. जागा वाढ झाली पाहिजे, लवकरात लवकर पेपर समोर जाऊन आम्हाला न्याय दिला पाहिजे. धन्यवाद सर. न्याय दिला पाहिजे अशीच मागणी या ठिकाणी. दादा, काय सांगा, संविधानाची परत हातात घेतलेली आहे, काय सरकारच्या आक्रमक झाला दिसून आला? सर, आम्हाला वयवाढ पाहिजे विद्यार्थ्यांसाठी, कारण की भरपूर दिवसापासून विद्यार्थी प्रॅक्टिस करत आहेत, तयारी करत आहेत 4-5 वर्षापासून. आणि आता जेव्हा यायची तेव्हा आली नाही, जुलैमध्ये ऍड आली, त्याच्यामुळे आम्हाला वय पाहिजे असं मागणी. काय सांगाल, तुम्ही फार आक्रमक दिसून आलात, काय वय वाढण्याची मागणी करताय तुम्ही? काय 7 महिन्यापासून ऍड उशिरा आली. ज्यांचं एक 2-2 महिन्याने वय वाढलेलं आहे त्यांनी काय करायचं? वाढल्यात ते शांत आहे, फक्त वय वाढ एवढीच मागणी आहे आमची, काहीच नाही बाकी. मात्र भावना त्यांच्या तीव्र आहे, प्रशासन पुढे लक्ष देत नाही अशी मागणी देखील आहे. तर काय सांगाल तुम्ही, आता सगळे जमा झाले या ठिकाणी, काय मागणी अशी? सर, विद्यार्थ्याची एकच मागणी आहे की वयवाढ मिळाली पाहिजे. कारण मागील 6 महिन्यापासून विद्यार्थी वयवाढीसाठी पाठपुरावा करतात, तरी देखील सरकारने आणि MPSC आयोगाने यावर दखल घेतलेली नाहीये. मागील काळामध्ये विद्यार्थ्यांनी पाठपुरावा केलेला आहे, पत्र व्यवहार झालेले आहेत. फक्त विद्यार्थ्यांची एकच मागणी आहे, ह्यामध्ये असे काही विद्यार्थी ज्यांचं अजूनही वय झालेलं नाही, परंतु काही विद्यार्थ्यांचं या ठिकाणी नक्की. हा, पुढे या, समोर या, इकडे समोर या इथं. हा, काय म्हटलं, काय झाले सर? याच्यापैकी काही विद्यार्थी असे ज्यांची मागणी मुळात वयवाढीची असण्याचं कारण असं आहे की प्रचंड प्रमाणामध्ये विद्यार्थी मागील हप्त्यापासून किंवा 15 दिवसापासून नैराश्यात गेलेले आहेत की म्हणजे जे GR येणार, तारीख पुढे जाणार, वयवाढ होणार असे आश्वासन दिलेले आहे सरकारने या ठिकाणी. तरी देखील वयवाढ झालेली नाहीये. विद्यार्थी प्रचंड संभ्रमामध्ये येतात. मला वाटतं या ठिकाणी सरकारने विद्यार्थ्यांचा अंत न बघता
GR देऊन विद्यार्थ्यांना या ठिकाणी वयवाढ देण्यात यावी. तुम्ही अशा हजारो विद्यार्थी आज समजा पाहिला पुणे असेल या छत्रपती संभाजीनगर असेल तर असर होत आहेत, सरकार कुठे गांभीर्याने घेत नाही या सगळ्या गोष्टीला? नाही असं म्हणता येणार नाही, सरकार गांभीर्याने घेत आहे. काय झालेलं आहे सर, यापूर्वी देखील 2 वेळेस पेपर पुढे गेलेला आहे, म्हणून सरकारवर या ठिकाणी थोडा दबाव असणार आयोगाचा. आयोग स्वायत्त आहे, परंतु आमची मागणी या ठिकाणी अशी आहे सर की आयोग सरकार पुढे कोणताही दबाव नाहीये. आमचं फक्त एकच मागणी, ज्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी जे वयवाढीमुळे त्यांचा बळी चाललेला आहे, म्हणजे जाहिरात उशिरा आल्यामुळं त्यांना या ठिकाणी वयवाढ देऊन त्यांना या ठिकाणी संधी देण्यात यावी, एवढीच आमची मागणी आहे. तुमची मागणी आहे. अजून काही विद्यार्थी आपल्या सोबत या ठिकाणी आहेत. हे सगळे विद्यार्थी दोरून आपल्या आई वडिलाचं स्वप्न जे आहे वराशी घेऊन आलेले आहे आणि ते पूर्ण कुठेतरी करायचं आहे म्हणून सगळे आलात तुम्ही. दादा इकडे बघा, कुठनं आलात तुम्ही? बोला ना. कुठनं आलात तुम्ही? आम्ही सिल्लोडवरून प्रॉपर सिल्लोड. काय दादा तुम्ही आता थोडं वय वाढून देण्याची मागणी तुम्ही या ठिकाणी करतात, काय बरं सर, काय अजून काय मागण्या तुमच्या? सर विद्यार्थ्यांच्या मागण्या रास्त आहे, कारण की अगोदरच ऍड उशिरा झाली आणि सरकारच्या धोरणामुळं या सगळ्याचा परिणाम विद्यार्थ्यांना पडत आहे. तरी सरकारला एक मागणी आहे की वयवाढ ही झालीच पाहिजे आणि विद्यार्थ्यांना न्याय हा मिळालाच पाहिजे. नाही मिळालं. दादा काय सांगाल तुम्ही? मागणी आमची एकच आहे की जी जाहीर झाली ऑलरेडी 7 महिने खूप उशीर आली आहे, तर नंतर विद्यार्थ्यांचीच मागणी आहे की जी PSI वयवाढ आहे ती भेटली पाहिजे. आणि आता आमचे ते सर्व एवढे मुलं आहेत खूप दुरून आले आहेत, काही खेडेगावातून ग्रामीण भागातून आले आहेत. विद्यार्थ्यांची मागणी हीच आहे की विद्यार्थ्यांना न्याय भेटला पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी PSI वयवाढ जाहीर काढला पाहिजे. किती वर्षापासून तुम्ही अशी सगळीची तयारी करताय? आम्ही सर्वजण 4-5 वर्षापासून तयारी करतोय. 4-5 वर्षापासून तयारी करताय. आता आमचं काही मुलांचे वय एज बार झाले, कुणाचे 5 दिवस 10 दिवस असं सर्वांचे एज बार झाले. काय करायचं मुलांनी? आता सर्व मुलं बाहेर खेड्यापाड्यातून शिकायला येते, हे करते, सर्वांचे घरचे काय बोलणार घरच्यांना? आता मला सांग दादा, किती खर्च बरं असं आपण या शहरात येतो, किती खर्च किती येतोय आपल्याला? खूप खर्च म्हणजे आता खूप सांगता येत नाही. एका मुलांना जर राहायचं म्हणजे 7 ते 8 हजार रुपये पर मंथ लागतो. आणि प्रत्येक घरांचे सर्व शेतकऱ्यांचे मुलं आहेत, सर्वजण घरतून प्रत्येकाच्या आई वडील सर्वांना शिकायला खूप म्हणजे सांगू शकत नाही एवढं हे मुलांना. म्हणजे 7 ते 8 हजार रुपये तुम्हाला दर महिन्याला मोजावे लागतात आपण या ठिकाणी राहण्यासाठी. पण आता सरकार जे आहे तुम्ही वेळ म्हणजे वय वाढवून मागणीची तुम्ही मागणी करताय. वेळ म्हणजे मागच्या 7 महिन्यापूर्वीच वयवाढीचा मुद्दा होता. सरकारने त्यावर अगोदरच लक्ष घालून त्याच्यावर तोडगा काढायला हवा होता आणि परीक्षा अक्षरशः 2 दिवसावर येऊन ठेपलेली आहे. तरी सरकारने यावर लवकर दखल घेऊन विद्यार्थ्यांना न्याय द्यावा. वारंवार तुम्ही निवेदनं दिली, वारंवार तुम्ही सगळ्या त्यांना मंत्रालयाचे तुम्ही उंबरटे झिजवले, पण सरकार असं वाटतं सरकारला गांभीर्याने घेतलं दिसतंय. सरकारने सकारात्मक निर्णय देऊन आम्हाला तेव्हा आश्वासन दिली होती, पण आम्हाला GR मुख्यमंत्र्यांची सही लागते का? GR पण मुख्यमंत्र्यांनी थेट GR काढावा, त्या मुख्यमंत्र्यांच्या सही अशी करावी. काय आता तुम्ही आंदोलन करताय म्हणजे 5-5, 6-6 वर्षापासून तुम्ही तयारी करताय, पण आता तुमच्या आंदोलनाची म्हणजे अशी मागणी सरकारकडे मागण्याची वेळ आली की वय वाढून द्यावा म्हणून? वय वाढलंच पाहिजे, वय वाढून दिलंच पाहिजे, कारण पोरांचं कष्ट तेवढेच. पोरांचे फक्त स्वप्न नाही तर त्यांच्या आई वडिलांचे पण स्वप्न आहेत हे, आणि हे पूर्ण झालंच पाहिजे. वय वाढ झालीच पाहिजे. काय मला सांगा, तुम्ही आता घर तुम्ही सोडून आता या ठिकाणी राहता, 5 वर्ष तयारी करताय, बरं महिन्याकाठी किती खर्च येतो बरं हे सगळं करण्यासाठी आपल्याला? 7 ते 8 हजार खर्च येतोय सर, आणि एवढं सगळं देण्यासाठी आई वडिलांना किती कष्ट करावं लागतं. शेतकऱ्याची मुलं आहेत सगळी, कोण मोठ्या घरची मुलं नाहीत हे, तरी पण त्यांच्यासाठी एवढं सरकारने केलंच पाहिजे. वय वाढ दिलीच तू पाहिजे. काय सांगशील ताई? सर सगळ्यांचीच मागणी आहे आणि त्यांचं काय चुकीचं पण नाही ना. जाहिरात उशिरा आली त्यामुळे त्यांना हे सगळं सहन करावं लागतंय. जागा वाढ झालीच पाहिजे आणि वय पण वाढलंच पाहिजे. जागा सुद्धा वाढल्या पाहिजे आणि वय सुद्धा वाढून मिळायला पाहिजे. मात्र ते पण सरकारने तो GR काढला त्याच्यावरती मुख्यमंत्र्यांची सही त्या GR वर आली पाहिजे. असे अनेक महिन्यापासून तुम्ही मंत्रालयात जाता, मागणी करता, मागणी कुठे पूर्ण होत दिसत नाही. सरकार गांभीर्याने लक्ष देत नाही याच्याकडे. मुलांची वय वाढ झाली पाहिजे, ज्या मुलांचा वयाचा प्रॉब्लेम आहे, कारण ऍडच 1 वर्ष लेट झालेली आहे. जे ऍड फेब्रुवारी मार्च मध्ये यायला पाहिजे ते ऍड नोव्हेंबर मध्ये झाली. त्याच्यामुळे ज्या मुलांचा वयाचा प्रॉब्लेम झालाय त्यांना 1 वर्ष वय वाढून दिलंच पाहिजे. काय मला दादा, तुम्ही भावी अधिकारी आहात, पण या अधिकाऱ्याने सुद्धा आता तुम्हाला तुमच्या हक्कासाठी आता म्हणजे रस्त्यावर उतरावं लागतं न्याय मागासाठी. सर ही आड आहे ना, ती 7 महिने लेट झालेली आहे आणि पोरांच्या 1-1, 2-2 दिवसाने एज निघून गेलेले आहेत.
तर गव्हर्नमेंटनं लवकरात लवकर GR काढून पोरांना हे द्यावं, एज रिलॅक्शन देऊन टाकावं. आणि सर आमच्या दुसऱ्या बी मागण्या आहेत. STI ला जुरू जागा येतं, EMI ऍड 4 वर्ष झाली आलेली नाहीये आणि SRच्या जागा शून्य येतं. तर गव्हर्नमेंटनं या गोष्टीकडे लक्ष द्यावे, कारण हे भावी भविष्याचा, भारताच्या भावी भविष्याचा प्रश्न आहे. याकडे 100% गव्हर्नमेंटने लक्ष द्यावे आणि लवकरात लवकर GR वर काय ते निकाल घ्यावा CM साहेबांनी. सरकार तर म्हणते आम्ही युवकांसोबत आहे, युवकांचा हा देश आहे, मात्र युवकच रस्त्यावर आहे. हा देश युवकाचा आहे, तर सरकारने दाखवा ना, कृतीमधून दाखवा ना तुमची कृती कुठं आहे ती. आम्ही कशासाठी थांबलो, तर देश जर युवकांचा असेल तर युवक रस्त्यावर का आहे, आमचा सवाल आहे सरकारला. तुम्ही याच्यावर विचार करा, जर युवकांचा देश असेल तर. नक्कीच आपण जर पाहिलं तर युवकांचा हा देश आहे, तर प्रशासनाने सरकारने युवकांचा विचार केला पाहिजे, असं थेट या विद्यार्थ्यांचं मोठ्या संख्येने हे विद्यार्थी जमा झाल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी आंदोलन करावं लागतं मागणीसाठी, तुम्हाला रस्त्यावर उतरावं लागतं मागणीसाठी. हो सर, आमची प्रांताची गोष्ट आहे की गव्हर्नमेंट आमचं लक्ष नाही भेदायला विद्यार्थ्यांच्यावरती, कारण की ज्या मुलाचं वय वाढलं 31 झालंय, रिसेंटली फारच 7 महिने लेट झाले हे आपलं हे ऍड यायला, तर खूप खंताची गोष्ट आहे सर, कारण की वय वाढ झालीच पाहिजे, 31 वर्षपर्यंत आलीच पाहिजे. म्हणजे 5-6 वर्षापासून तुम्ही मेहनत करतोय सर, आम्ही खूप मेहनत करतोय सर. घरचे आम्हाला पैसे काय देतात ते आम्हाला माहिती सर, कोणत्या पद्धतीने देत आहे. मेहनत करताना आम्ही कुठल्याच गोष्टी माहित नाही सर, पण गव्हर्नमेंट आमच्याकडे एक तर्फे अन्याय करते सर, जे म्हणाला आम्हाला कुठंच वाईट होणार नाही. म्हणजे सरकार कुठे अन्यायकारकाची भूमिका घेतंय युवकांसोबत किंवा तुझ्या स्पर्धा परीक्षा करणाऱ्यांसोबत, असं म्हणायला काही अडचण नाही सर, कारण की घेतंय म्हणजे त्यांनी आतापर्यंत GR काढायला पाहिजे सर. 2-4 दिवसापासून जे पुण्यामध्ये वातावरण चालू आहे सर, जे काही विद्यार्थ्यांचं वातावरण निर्माण झालंय सर, आंदोलन वगैरे केलंय, त्यांची सरकारनं काहीतरी भूमिका घ्यायला पाहिजे सर, स्पष्ट वगैरे. सरकारने भूमिका घ्यायला पाहिजे, असं काही विद्यार्थी तर वारंवार कष्ट करावं लागतात, ते कष्ट करून सुद्धा आपल्याला आपल्या हक्कासाठी लढावंच लागतंय. हो ना, लढावं लागतंय हक्कासाठी, तरी प्रशासन गांभीर्याने घेत नाहीये. काय घेत आहे, त्यामुळे लवकर GR काढून विद्यार्थ्यांना संदिग्ध दूर करावे आणि मार्ग मोकळा करावा. परत लवकर GR काढून सरकारने जी आहे ह्या विद्यार्थ्यांचा जेवढा रोष आहे हा कुठेतरी कमी केला पाहिजे, असे विद्यार्थी या ठिकाणी सांगताना पाहायला मिळत आहे. मात्र महत्वाचा विषय हाच आहे, कारण की 5-5 वर्षापासून या विद्यार्थ्यांना मागणी करावी लागते. ते स्पर्धा परीक्षेची तयारी करतात, पूर्ण तयारी करून सुद्धा कुठेही त्याची मागणी पूर्ण होत नाही. त्यामुळे कुठेतरी सगळा रस्त्यावर उतरण्याचे चित्र सध्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळताना दिसत आहे. हे काही विद्यार्थी अजून सुद्धा आपल्या सोबत आहेत. दादा काय म्हणजे तुमच्या हक्कासाठी तुम्हाला पुन्हा रस्त्यावर उतरावं लागतं, शिक्षण करायचं की रस्त्यावर उतरायचं, सरकार कुठं असं वाटतं का की अन्यायकारक भूमिका घेते? हे सरकारला कळायला पाहिजे, कारण गेल्या 8-10-15 दिवस झालं पोरांची एवढी मानसिक बिकट झाली, परिस्थिती एवढी बिकट झालेली आहे की यांनी एकतर पहिली गोष्ट GR तर त्यांना परिपूर्ण यांनी काय करायला पाहिजे, एकतर सांगायला पाहिजे की विद्यार्थ्यांना हे GR निघू शकते किंवा नाही निघू शकते, किंवा काय अडचणी आहेत आम्हाला, काय टेक्निकल अडचणी आहेत तेही सांगायला केल्या. आज परीक्षा 2 दिवसावर येऊन थांबलेली आहे पूर्णपणे. आज जर परीक्षेला जर माहित असती परीक्षा पुढे जाणार आहे किंवा नाही, जर ह्यांना जर केलं असतं तर पोरं व्यवस्थित अभ्यास करून गपचूप रिडिंग मध्ये बसले असते अभ्यास करत. यांनी 15 दिवस झालं असं एवढं ग्रीन सिग्नल भेटला असं एवढं, आणि विशेष म्हणजे टेलिग्राम वगैरे ह्या सोशल माध्यमामुळे एवढं हे झालंय ना, लेकरांची मानसिकता एवढी खालावली ना. आज 2 दिवसावर परीक्षा आलेली आहे. आयोगाचं तर सोडून द्या, पण ह्या सरकारनं तरी ठाम भूमिका घ्यायला पाहिजे ना, की विद्यार्थ्यांना नेमकं करायला काय पाहिजे, तुम्ही अभ्यास करा किंवा तुमचं वय वाढून भेटणार आहे, ज्यांना वय आहे त्यांना पण व्यवस्थित अभ्यास होत आहे. सरकारचं लक्ष कुठे आहे मग? सरकारचं लक्ष आता नगरपालिकेचं हे झालं, आता महानगरच्या पालिकेचं झालं. काल पुण्यामध्ये पोराला काल हे दिलं नाही, CM साहेबांनी काल पुण्यामध्ये त्यांना भेटू दिलं नाही. हे योग्य नाही ना पूर्ण CM साहेबाचं. सरकार तर म्हणता युवकांचं सरकार युवकांसोबत आहेत आम्ही. युवकासोबत फक्त राजकारणापुरतं फक्त ते युवकासोबत आहेत, बाकी त्यांना युवकासोबत असतात. आज ही वेळ आली नसती ना. झालं पुणे झालं, नाशिक झालं, लातूर झालं, औरंगाबाद आपलं छत्रपती संभाजीनगर झालं. आज इथं रोड येण्याची परिस्थिती आली नसती जर युवकासोबत जर सरकार असतं तर. मला सांगा, म्हणजे हे सरकार युवकांचा किंवा भावी अधिकाऱ्यांचा विचार करत नाही का? सर, मला तर वाटतंय सर्वप्रथम या परीक्षेच्या दृष्टिकोनातून म्हणजे मुलांना वयवाढ भेटली पाहिजे, कारण की
गेल्या 1.5 ते 2 महिन्यापासून आम्हाला असं सांगलं जातंय की बा पेपर पुढे जाईल. पुन्हा आज अचानक आता तारीख आली 2-4 दिवसापूर्वी की तुमचा संडेला पेपर राहील. त्यामुळे आणि विद्यार्थ्याची मानसिकता म्हणजे हे झालेली आहे. त्यामुळे लवकरात लवकर आता मुलांचा जल्लोष पाहताय तुम्ही आपण. तरी मला वाटतंय लवकरात लवकर माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आमच्याकडे लक्ष द्यावं व आमच्या मागण्या मान्य कराव्या. कारण की मुलं खूप परिस्थितीतून गरिबीतून आलेले आहेत इथे आणि राहणं खाणं या सगळ्या गोष्टी. गरिबीतून हे विद्यार्थी आले, तुम्ही आले सांगता. सर, मागील अनेक दिवसापासून आम्ही एमपीएससीच्या मुलं आंदोलनाला बसलेले आहेत. फक्त आमची मागणी एकच आहे की सरकारनं PSI वहिवाट या याच्यामध्ये GR काढला पाहिजे आणि सर्व गरीब जे होतकरू विद्यार्थी आहेत जे आज अनेक वर्षापासून आम्ही इथं अभ्यासासाठी राहतात, त्यांच्या अनेक आर्थिक अडचणी आहेत त्यांचे, तर त्यांच्याकडे बघून सरकारने आमच्या सर्व मागण्या मान्य केलं पाहिजे. आणि ज्यांचं जे मुलं आज 30-32 वर्षाचे झालेले आहेत त्यांना शेवटची एक संधी आहे की जे की आज त्याच्यासाठी आम्ही इतके जण आंदोलनाला बसलेलं आहे. तर सरकारने आमची एकच विनंती आहे, त्यांनी आमची मागणी पूर्ण केली पाहिजे आणि आम्ही याच्यासाठी आम्ही आंदोलन केलेलं आहे. तुम्ही सांगितलं की 5-5 वर्षापासून तुम्ही तयारी करताय, आता वय जाण्याची वेळ आली तरी प्रशासन जागा होत नाही, जागा काढत नाही. हो सर, आम्ही सारखे प्रयत्न करतो. प्रत्येक आमदारापर्यंत आम्ही पोहोचले, आमचं मागणी पोहोचली. मुख्यमंत्री सकारात्मक निर्णयच घेत नाही. आमची ठाम मागणी आहे की आम्हाला वयवाढीचा मुद्दा मार्गी लावा. आणि सर, आम्ही सगळेजण एसटीआय पदाची तयारी सगळेजण करतात. त्याची फक्त ओपनची 0 जागा आहे, तर त्याची लवकरात लवकर जागा वाढ करून हा प्रश्न मार्गी काढावा असं आमची नम्र विनंती आहे देवेंद्र फडणवीस यांना. ठीक आहे, आपण या ठिकाणी पाहू शकता की ज्या जागा ज्या आहेत वाढून देण्यात यावं, त्या JR काढण्यात यावं अशी देखील मागणी. पण सध्या आपण हे बघू शकता की छत्रपती संभाजीनगर शहरातील हा क्रांती चौक आहे आणि या क्रांती चौकामध्ये जर पाहिलं तर हे भावी जे अधिकारी आहे, या भावी अधिकाऱ्यांचे हे सगळे रस्त्यावर उतरलेले आहे. मागणी एवढीच आहे की प्रशासनाने कुठेतरी आमच्या या मागण्याकडे लक्ष देण्यात यावे अशी मागणी जी आहे या ठिकाणावर हे सध्याला या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळते. अजून देखील काही विद्यार्थी आपल्या सोबत आहेत. दादा, काय सांगाल? वारंवार आंदोलन आम्ही नाही का 6 महिन्यापासून पत्र देत आहोत PSI वहिवाटसाठी. मुलांचे वय वाढलेले आहे तरी 1 वर्ष पुढे ढकलावी मागणी. आम्ही वेगवेगळ्या नेत्याच्या माध्यमातून निवेदन दिले, काही विद्यार्थी निवेदन दिले PSI वाढसाठी, तरी PSI वाढ 1 वर्षांनी वाढवावी अशी आमची विनंती आहे, अशी मागणी आहे महाराष्ट्र सरकारला. तुम्ही किती वर्ष मागणी करताय? आम्ही मागील 6 वर्षापासून मागणी करत आहोत सर. मुख्याला आणि मागणी या ठिकाणी करत आहे. हे बघू शकता की सगळे आपले कोणतं स्वप्न उराशी घेऊन आलेले हे विद्यार्थी आहेत. 5-5 वर्षापासून तयारी करत आहेत. जर आपण पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर सारख्या ठिकाणी महिन्याकाठी आणि 8-8 हजार रुपये मोजावा लागतात सगळं, मात्र तरी आंदोलनाची वेळ आली. हो ना, वेळ आली सर, सरकारने ही वेळ आणली. यांनी टायमाला त्यांनी पैसा वहिवाट देऊन यांनी पेपर काही दिवस पुढे करायला पाहिजे होता किंवा यांना मागेच काही दिवस टाइम होता यांना, त्यावेळेस यांनी एज मध्ये थोडं सूट देऊन समोर घालायला पाहिजे. आता तुम्ही शांततेत आंदोलन करताय, पुढचा काय वेगळा पण इशारा राहील का? पेपर असायचा 2 दिवसा परदेशी पेपर आला, आता काय करणार आहेत? रविवारी पेपर आहे आता काय करणार आहेत? 2 महिन्यापासून हे विद्यार्थी त्यांचा पाठपुरावा करतायत. 90+ आमदारांचे त्यांना पत्र गेले, 20+ पत्र गेले, खासदारांचे पत्र गेले, पण अजून काय सरकारचा पॉझिटिव्ह निर्णय आलेला नाही. नंबर कुठे आहे? माझा नंबर इथं झालेला आहे, माहितीच असतो मी. नाही, जे फॉर्म भरण्यावर असतं, जे कोणी पुण्यामध्ये टाकलं आपापल्या मनावर असतं, ते जे संभाजीनगरला टाकला पुन्हा त्यांचा तिकडे असतो त्यांचा. 2 दिवसावर पेपर आले, आता प्रशासन तर सगळ्या निवडणुकांमध्ये येईल. हो, पण ते जर विद्यार्थ्यांची पाहत मेंटेन राहिली नाही ना यांचे पेपरचे, सगळं वातावरण सगळं पूर्ण चिघळलं जातं. आता वातावरण चिघळलं, कुठेतरी सरकारने आता तरी लक्ष द्यावं अशी मागणी या विद्यार्थ्यांकडे केल्या जात आहे. मात्र विषय महत्वाचा हाच आहे की हे विद्यार्थी आपले 2 दिवसावर पेपर आलाय, 2 दिवसावर पेपर आता प्रशासन मग सगळे आता निवडणुका त्याच्यामध्ये. तुमच्याकडे कसं? आमच्याकडं सध्या जी चुकी आहे ती गैरशासनाची चुकी आहे, आमची काही चुकी नाही. आमच्या मोठ्या भावासाठी आम्ही मैदानात उतरलेले आहोत. आमचं काही सध्या प्रश्न आहे, पण आमच्या मोठ्या भावासाठी आम्ही मैदानात उतरलेले आहोत. सरकारची चुकी तुमच्या माथी मारली जाते का? सरकारची चुकी तुमच्या माथी मारली जाते का? हो, हा निर्णय व्हायलाच पाहिजे, कारण खूप मोठा विषय आहे. मेन विषय काय आहे, कारण की 1 नोव्हेंबर 2025 हा GR मध्ये दिलेला आहे, पण नियमानुसार 1 जानेवारी 2025 हा योग्य तारीख असायला पाहिजे. त्यासाठी एमपीएससीने काय करायला पाहिजे, लिंक ओपन करून पुन्हा विद्यार्थ्यांना संधी द्यायला पाहिजे आणि 1 जानेवारी 2025 पासून PSI वय हे गृहीत धरायला पाहिजे. विशेष म्हणजे सरकारने यामध्ये
मोठ्या प्रमाणात लक्ष घालायला पाहिजे, कारण की हजारो विद्यार्थ्यांचा वयाचा प्रश्न आहे हा. त्यासाठी सरकारने विशेष लक्ष घातल्यावर नक्कीच निर्णय होईल. जरी 2 दिवसावर एक्झाम आली असता नाही, लक्ष द्यायलाच पाहिजे. मला तर वाटतं सध्या निवडणुकी महानगरपालिका निवडणुकीमध्ये लक्ष असेल त्यांचा, पण विद्यार्थ्याचा हा खूप मोठा विषय आहे, कारण की हजारो विद्यार्थी वयवाढीमुळे परीक्षेपासून लांब बाहेर पडत आहेत. त्यामुळे सरकारने लक्ष घालून, मेन म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः लक्ष घालून काहीतरी निर्णय घ्यायला पाहिजे. कुठेतरी याच्यावर जातीने लवकरात लवकर लक्ष घाले. महानगरपालिकेच्या निवडणूक आहे, पण ते थोडस दूर ठेवून विद्यार्थ्यांनी सगळे विद्यार्थी सांगितले आमच्याकडे लक्ष देण्यात यावं, कारण की वय जर गेलं की मग आपल्याला पुढे काही तर करता येत नाही, म्हणून वयाची देखील मागणी करताय. 1 वर्ष वय वाढलंच पाहिजे, कारण भविष्य टांगणी लागलेले विद्यार्थ्यांचं खूप स्वप्न आहेत मायबापाचे, त्यामुळे या इथं सगळे विद्यार्थी जमलेले आहेत. लास्ट चान्स भेटायला पाहिजे, 1 वर्ष वय वाढायला पाहिजे असं मला वाटतंय. हे सगळे विद्यार्थी आहेत. तो ये पुढे कुठनं आलास तू? सर मी परभणीत आलेलो आहे. काय दादा, आता 2 दिवसावर पेपर आलाय आणि तुम्ही आता आंदोलन करताय, प्रशासन एकीकडे महानगरपालिकेच्या कामात आहे. तुमचं कसं आता? सर सरकारकडून आणखीन आम्हाला प्रतिसादात्मक गरज आहे. आम्हाला अपेक्षा आहे गव्हर्नमेंट कडून काहीतरी आमच्यासाठी चांगलं होईल. आम्ही भरपूर कष्टकरी शेतकऱ्याची मुलं आहेत सर. आम्हाला भरपूर आता त्रासाला सामोरे जावं लागेल. थोडे दिवस आम्हाला जर कन्सेशन मिळालं याच्यामध्ये तर खूप चांगलं होईल. काही विद्यार्थी सांगताय की आम्हाला खाली येतो, काही विद्यार्थी असं सांगताय की आम्हाला छत्रपती संभाजीनगर समज या ठिकाणी जर राहायचं खायचं तर आम्हाला 10,000 रुपये महिन्याकाठी खर्च. आमचे आई वडील फार कष्ट करताय, तरी आमच्या सरकारला हे कष्ट दिसत नाही का, असं देखील म्हणतायत. हो बरोबर आहे सर, कारण इथे जास्तीत जास्त येणारी मुलांची संख्या आहे ती कष्टकरी आणि ग्रामीण भागातली. त्यांना एक महिना पण खूप महत्वाचा आहे सर. आणि जर कोणाचं वर्ष थोड्या दिवसामुळे जर जात असेल तर हे चुकीचं आहे. प्रत्येकाला समान संधी मिळायलाच पाहिजे. वारंवार तुम्ही प्रशासनाला निवेदन देण्यात आलेली आहे, तरी देखील लक्ष नाही. ते एक प्रकारची लोकशाहीमध्ये सरकारचं तरुणावर एक प्रकारचं लक्ष नाहीये. सरकार म्हणजे लोकशाहीमध्ये हुकुमशाही करतात काय? आता काय समजून घ्या तुम्ही. नक्कीच म्हणजे विद्यार्थी हे बोलू शकत नाही, पण त्याच्या भावना आपल्यापर्यंत त्या पोहोचलेल्या आहे. सध्या हे बघू शकता की आंदोलनातील विद्यार्थी मोठ्या संख्येने हे विद्यार्थी जमा झालेले आहे. मागणी एकच आहे, कारण मराठवाडा भरातून हे विद्यार्थी आलेले आहे. एक स्वप्न आपल्या वर्षी घेऊन आले, मात्र उद्यावरती 2 दिवसावर आहे. 2 दिवसावरती हे पेपर आणि यावरती कसा निर्णय घेईल. 2 दिवसावर पेपर आलाय. तुमचा मागणी करता तुम्ही किती ढकलण्यात द्यावा? आमची एकच मागणी आहे की PSI वय वाढ झालीच पाहिजे, कारण आयोगाने 7 महिने डेट ऍड काढलेली आहे. त्यामुळे आम्हाला वय वाढ झालीच पाहिजे, एवढीच मागणी आहे आमची. वय वाढ झाली पाहिजे. हा झाली. कुठं आलात तुम्ही? कुठं आलात? आम्ही बेडून. मला सांगा, काही विद्यार्थी सांगतात की या ठिकाणी आम्हाला 10,000 रुपये महिन्याकाठी खर्च करावा लागतो. या ठिकाणी आमचे आई वडील कष्ट करतात. प्रशासन कसं आमची सगळी तारमळ का वाढवतंय विद्यार्थ्यांची? प्रशासन मागणी विद्यार्थ्यांची ही परिस्थिती झालेली आहे. ये पुढे दादा, येत काय सांगाल तू? आता तुम्ही थेट आता सरकारच्या विरोधात उतरलेला आहात, प्रशासनाकडे लक्ष द्यायला पाहिजे. सर पहिले तर हा वयवाढीचा मुद्दा आहे ना, याच्याकडे सरकारनं पहिल्यापासून गांभीर्याने लक्ष दिलं नाहीये. आणि हे सरकार जनतेप्रती जबाबदार आहे का विद्यार्थ्याप्रती जबाबदार आहे का कुणाप्रती जबाबदार हेच कळत नाही आम्हाला सध्या. कारण की एवढं निष्ठुर वागणं हे सध्या तरी या सरकारला शोभा देत नाही सर. सरकारला कुठेतरी कठोर जे आहे सरकारने कुठेतरी लक्ष दिलं पाहिजे.